मध्य नागपूरचे वैभव मानल्या जाणाऱ्या नाईक तलावाची प्रदूषणाच्या विळख्यातून अखेर मुक्तता झाली आहे. तलावात येणारे 38 ठिकाणांवरील सांडपाणी पूर्णपणे बंद करण्यात आल्याने तलाव आता प्रदूषणमुक्त झाला असून महापौर नीता ठाकरे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. गुरुवारी सकाळी महापौरांनी नाईक तलाव व लेंडी तलाव परिसराची पाहणी करून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. काही महिन्यांपूर्वी जलपर्णी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नाईक तलावाची अवस्था बिकट झाली होती. मनपाच्या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे तलावाला नवजीवन मिळाले आहे. यावेळी महापौरांनी नागरिकांसाठी तलाव परिसरात तातडीने वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याचे तसेच सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंतीवर ग्रिल्स बसवण्याचे निर्देश दिले. दरम्यान लेंडी तलाव परिसरातील अतिक्रमणावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तलावातील व परिसरातील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्यात तलाव ओव्हरफ्लो होऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये यासाठी पाण्याचा प्रवाह सुरक्षित दिशेने वळवण्याच्या सूचनाही प्रशासनाला करण्यात आल्या. पाहणी दौऱ्यात उपमहापौर लीला हातीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणीवखरे, नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी महापौरांचे स्वागत करून विविध समस्या मांडल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारपुलिंगच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हातीबेड आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणीवखरे यांनी एकाच वाहनातून दौरा करून कारपुलिंगचा संदेश दिला. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.